बडनेरा रोडवर असलेल्या धन्वंतरी सहकारी रुग्णालय संस्थेच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी मतदान प्रक्रिया सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत शांततेत पार पडली। या निवडणुकीत सहकार विकास पॅनल आणि परिवर्तन सहकार पॅनल यांच्यात थेट लढत रंगली असून सभासदांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। सकाळी 8 वाजल्यापासून मतदानात सुरुवात झाली। दिवसभर सभासदांनी मतदान केंद्रावर गर्दी करत आपला मतदानाचा हक्क बजावला। आर्किड सिटी इंटरनॅशनल स्कूलमधील 8 मतदान केंद्रावर मतदार बांधवांनी उपस्थिती दर्शवित आपल्या मतदानाचे कर्तव्य हे उन्हाची पर्वा न बाळगता पार पाडले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र परिसरात आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क होते। रुग्णालयाच्या विकासासाठी सहकार पॅनल व विकास पॅनल या दोन्ही पॅनलकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता। विविध गटांमधून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून सभासदांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे। वैद्यकीय आणि सहकार क्षेत्रात महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत आहे। मतमोजणी सोमवारी होणार असून त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे। निकालाकडे शहरातील सहकार व वैद्यकीय क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे। धन्वंतरी सहकारी रुग्णालयाची स्थापना 50 वर्षांपूर्वी डॉक्टर रामभाऊ ठाकरे यांनी केली होती आणि ही संस्था सातत्याने प्रगतीपथावर आहे। अनेक आजारांवर तात्काळ उपचार आणि किफायतशीर दरात प्रसूती सेवा येथे दिली जाते। नेत्रतज्ञ आणि सर्जन येथे उपलब्ध असून मध्यमवर्गीय लोकांसाठी संस्थेने अल्पदरात आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे। संचालक मंडळाची ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सभासदांनी प्रयत्न केले होते, मात्र एकमत न झाल्याने आता लोकशाही मार्गाने ही निवडणूक होत आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना अशोक ठाकरे यांनी सांगितले की अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे, कारण धन्वंतरी सहकारी रुग्णालय जे अमरावतीचं आहे, हे धन्वंतरी सहकारी रुग्णालय संपूर्ण महाराष्ट्रात चॅरिटी तत्त्वावर चालणारं एकमेव हॉस्पिटल आहे, जे कोऑपरेटिव्ह कायद्यानुसार चालतं। या संस्थेचे एकूण 21 संचालक असतात, त्यापैकी 3 कोऑपरेटिव्ह विभागातून येतात आणि 6 सक्षम डॉक्टरमधून निवडल्या जातात, 7 सर्वसाधारण मतदारसंघातून निवडल्या जातात आणि 5 आपण कॅटेगरीतून घेतो। आज डॉक्टरांचं जे पॅनल आहे ते पूर्णपणे बिनविरोध निवडून आलेलं आहे आणि जे नवीन संचालक निवडून येतील मग ते कोणीही पक्षाचे असो, ते सगळेजण गुण्यागोविंदाने एकाच काम त्या हॉस्पिटलसाठी आपलं काम, रुग्णसेवेचं काम अनविरत चालू ठेवतील। 2026 ते 2031 पर्यंत हे पॅनल या ठिकाणी कार्यरत राहील आणि दोन पॅनल या ठिकाणी आहेत। दोन्ही पॅनलचे लोक एकमेकांसोबत अगदी गुण्यागोविंदानं या ठिकाणी काम करून राहिलेले आहेत आणि आता जे विजयी होतील ते सगळे एकाची एकच तिथे राहतील।